आणि यानंतर बातमी आहे राज्यामधल्या अशा एका योजनेची जिचा निवडणुकांअगोदर प्रचंड गाजावाजा झाला होता। 1 रुपयात पीक विमा योजना असं या योजनेचं नाव होतं आणि ही योजना आता बंद होण्याची चिन्ह दिसत आहेत। झालंय असं की राज्य सरकारला या योजनेसंदर्भात एक अहवाल सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्या अहवालातली प्रमुख शिफारस म्हणजे ही योजना बंद करावी अशी आहे। कारण काय आहे तर कारण हे आहे की या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय। योजना लागू करण्यात आल्यानंतर अवघा वर्षभराच्या आतच ती बंद करावी अशी शिफारस करावी लागते आणि माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये घोटाळा केल्याचे आरोप आधीही करण्यात आले होते आणि आत्ताही होत आहेत। त्यानंतर लगेचच हा अहवाल येतो आणि योजना बंद करण्याची शिफारस होते। त्यामुळे या प्रकरणामध्ये काही राजकारण शिजतंय का याच्याही चर्चा सुरू झाल्या। 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार की नाही? राज्यातले कोट्यवधी शेतकरी आज एकमेकांना हाच प्रश्न विचारत होते। या योजनेमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर बहुतांश शेतकरी नाही असंच देतील। कारण गरजू शेतकऱ्यांना बाजूला सारत बोगस पीक विमा घेणाऱ्यांचा राज्यात जणू सुळसुळाट झाला होता आणि म्हणूनच ही योजना गुंडाळण्याची शिफारस झाली। कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वर्षभरापूर्वी एक समिती नेमण्यात आली होती। या समितीनं आपला अहवाल सादर केला। या अहवालात योजनेसंदर्भात अनेक शिफारसी करण्यात आल्या। 1 रुपयात पीक विमा ही योजना बंद करा, पर्यायी योजना तयार करा, नमो शेतकरी किंवा महाराष्ट्र सरकारच्या किसान योजनेतून पैसे द्यावेत, किती द्यायचे ते सरकारने ठरवावे, प्रतिकूल हवामान पेरणीमुळे न करता येणं किंवा पीक कापणी प्रयोग आणि मध्य हंगामातील परिस्थिती या बाबी यामध्ये ठेवाव्या, स्थानिक नैसर्गिक परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाई टाळावी, त्याऐवजी NDRF मधून पैसे द्यावे, जर पैसे द्यायचे झाले तर किती पाऊस झाला याचा निकष ठरवावे, ई-पीक पाहणी बंधनकारक करावी, विमा संरक्षित रक्कम सर्व राज्यासाठी एकच असावी। सध्या प्रत्येक जिल्ह्यात त्या वेगवेगळ्या आहेत। एका व्यक्तीला 10 आर किमान जास्तीत जास्त 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर पर्यंतच विमा काढता यावा। MRSAC नागपूर आणि NRSC हैदराबाद यांचे तांत्रिक उत्पादन अहवाल विचारात घ्यावेत। गैरप्रकार करणारे बोगस पीक विमा घेणारे असतील तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे। समितीच्या याच शिफारसींवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। 3-4 शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। एक तर हार्वेस्टरचा जो अतिशय गंभीर प्रश्न, तो नुसता आरोप नाही झालाय, तो आरोप कोर्टानेही सरकारला प्रश्न विचारले, त्याच्या उत्तराची मी वाट बघते। कारण का शेतकरी हा काळ्या मातीशी इमान राखणार आहे, तुमचा आणि माझ्या अन्नधान्याचा प्रश्न सोडवणाऱ्या कष्ट करणार आहे। त्या शेतकऱ्याला हार्वेस्टर मधून पैसे काढणे, पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून 7-12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत। या पीक विमा योजनेतून रगड पैसा कमवणाऱ्या, भ्रष्टाचार करणाऱ्यांना आपण कारवाई करणार का, हा खरा प्रश्न आहे। खरं म्हणजे हे वादग्रस्त कृषी मंत्री होते काय, धनंजय मुंडे नावाचे ग्रस्त, यांनी जे आतापर्यंत योजना आणल्या त्या सगळ्या योजनांना भ्रष्टाचाराची झालर आहे। मुळात पहिला प्रश्न येतो की त्यांनी खरेदीमध्ये जो काही गोंधळ घातला आणि माननीय उच्च न्यायालयाने DBT योजना बंद करून त्यांनी त्यामध्ये जवळपास 105 कोटी रुपये बोगस खात्यामध्ये टाकून स्वतः कमाई केल्याचा आरोप सर्वत्र होत आहे। 1 रुपयात पीक विमा योजना काय होती तेही बघा। 2016 साली पंतप्रधान फसल विमा योजना देशात लागू झाली। याच योजनेअंतर्गत राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू झाली। या योजनेअंतर्गत 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढून दिला जात होता। विम्याची 50% रक्कम केंद्र सरकार तर 50% राज्य सरकार भरत होतं। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातून 1 रुपयात विमा देण्यास सुरुवात झाली।
अर्ज भरून घेण्यासाठी शासनानं कॉमन सर्व्हिस सेंटरची स्थापना केली. प्रत्येक अर्ज भरून घेण्यासाठी सेंटरला 40 रुपये दिले जात होते. जास्त पैसे मिळावेत यासाठी सेंटर चालक खोटे आणि बोगस अर्ज भरत होते असा आरोप होता. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी बोगस अर्जांवरच विमा दिला जात असल्याचा आरोप आहे. लोकसभा निवडणुकांदरम्यान ही घोषणा करण्यात आली होती. धनंजय मुंडे त्यावेळी राज्याचे कृषी मंत्री होते. त्यांच्याच कार्यकाळात पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अधिवेशनात केला होता. हे योजना भ्रष्ट नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही. योजना चांगली आहे, परंतु त्या योजनेच्या लाखोंचा गैरफायदा घेऊन मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवला आहे. समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही, हे 5000 कोटीचा घोटाळा निघेल, 5000 कोटीचा. आणि ही योजना बंद करावी का? अजिबात नाही. शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. फक्त याच्यामधले जे दलाल, गुंडे, माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतायत यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, कारण ते सेम लोक एकच आहेत. की या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आपण घ्या. तुमच्यावर ज्या पद्धतीने तुमच्यावरती आरोप होत आहे कसं तुम्ही एक लक्षात घ्या, विषय जे आरोप आहेत, ज्या आरोपाच्या बाबतीत ते एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर काही आत्ता बोलायचं नाही. ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही हे आपल्याला माहिती आहे. समितीच्या अहवालात जिल्हावार बोगस अर्जांची आकडेवारी देण्यात आली, ज्यात सगळ्यात जास्त बोगस अर्ज धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यातून दाखल झाले होते. बीड जिल्ह्यामध्ये 1,09,264, साताऱ्यात 53,137, जळगावात 33,786, परभणीत 21,315, सांगलीत 17,217, नंदुरबारमध्ये 10,408 तर बुलढाण्यात 10,269 इतक्या बोगस अर्जांची नोंदणी झाली होती. सरपंच हत्या प्रकरणापाठोपाठ आता पीक विमा प्रकरणात धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढणार हे स्पष्टच दिसतंय. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा, अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार आहे. आणि मी तेव्हा पीक विमा सुद्धा 992 कोटी पीक काळात मिळाला होता. काही त्रुटी प्रत्येक काळात येतात. मी म्हणत नाही की आम्ही त्रुटी आमच्या काळात नाही आल्या. कधी कधी एखादा चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट रेकॉर्डवर जात असते, काही चुकीचं आहे तर त्याला दुरुस्त केलं पाहिजे तेव्हाच्या तेव्हा. आता जे पीक विम्याचा विषय त्याच्यामध्ये संबंधित शेतकऱ्यांची तक्रार असेल तर त्या डिपार्टमेंटचा विषय आहे, त्यांनी ते दुरुस्त केला पाहिजे. शेवटी चुका कुठं होत नाही. आता उद्या कोणी म्हणतं की या विभागामध्ये करप्शन आहे म्हणून विभागच बंद करून टाका, असं होतं का? तुम्ही 1 रुपयाच्या पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा. हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा. मला वाटतं की हे योग्य होणार नाही. आणि आता तर काळजीपूर्वक आपल्याला शेती या क्षेत्रात काम करावं लागेल. मी काही गावांमध्ये जेव्हा भेटी देतो तेव्हा लक्षात येत आहे की भविष्यामध्ये अन्यथा या देशाच्या अन्नधान्य निर्मितीमध्ये अंधाराशिवाय काही शिल्लक राहणार नाही. निसर्गाच्या दुष्टचक्रात, बाजाराच्या आडमुठ्या धोरणात आणि कर्जाच्या दुर्दैवी फेरात अडकलेल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी विमा योजना ही मोठा आधार होती. पण शेतकऱ्यासाठी काही द्यायचं असेल तर त्यावर सत्तेतल्या, व्यवस्थेतल्या आणि समाजातल्या दलालांचा पहिला डल्ला पडतो. या योजनेतही तेच झालं. ज्या विम्याचा अर्जच भरायला 40 रुपये खर्च होतो ती योजना 1 रुपयात देणं हा व्यवहारी निर्णय नव्हताच. पण शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या नावाखाली या अव्यवहारी निर्णयाचा फायदा घेऊन ज्यांनी आपल्या तुंबड्या भरल्या त्यांना सरकार कायद्याचा हिसका दाखवणार की योजना बंद करून शिक्षा शेतकऱ्यांनाच देणार, हा खरा प्रश्न आहे. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.